नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत. मराठा समाज हा नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे आणि त्याचाच आदर्श म्हणून मराठा समाजाने आजवर शांततेच्या मार्गाने जवळजवळ 58 मुकमोर्चे काढले. तरीसुद्धा आज कुठेतरी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे आणि या संदर्भातच सखोल माहिती घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक राजेंद्र बापू क्षीरसागर आणि याचिकाकर्ते संदीप पोळ. नमस्कार सर, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत. सर, मयुरी आता जशी म्हणाली की 58 मुकमोर्चे जवळपास निघालेत आणि त्यानंतरही अनेक मोर्चांचे इशारे देण्यात आले, पण मराठा आरक्षणाची स्थगिती मात्र कायम आहे. तर मग या मोर्चांचा फायदा झालाय किंवा नाही, तुमचं याबद्दल काय नेमकं मत आहे? आरक्षणाचा विषय 1-2 मिनिटांपर्यंत नंतर बोलू. फायदा झाले का हा विषय पहिला येऊ. पहिली गोष्ट म्हणजे मराठा समाज आपला जो विखुरलेला होता तो मराठा क्रांती मोर्चाने प्रथमतः सर्व एकत्र आले, एकजूट झाला आणि त्या एकजुटीचं प्रतीकच तुम्ही जो आत्ता म्हणाला की लाखोंचे मोर्चे झाले, तर त्याचा तो परिणामच आहे की लाखोंचे मोर्चे एकत्र आल्यामुळे झाले. दुसरे असे अनेक आमच्या मागण्या होत्या मोर्चानंतर की काय फी माफीचे विषय असतील, त्यानंतर सारथी पुनर्जीवित करायचा विषय असेल, त्यानंतर जे आपले आर्थिक जे हे होतं आपलं IBC, तर ते 8 लाखावर गेलं. त्यानंतर आरक्षण जवळजवळ मिळालेलंच, आता ते कोर्टात अडकलेलं आहे. साधारणतः असं पाहिलं तर मोर्चाचा हा फायदा झालेलाच आहे आणि त्यामध्ये काय दुमत नाही आमचं. सर, दुसरा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण भेटावा हा सर्वच मराठी संघटनांचा हेतू आहे. त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने आपापले मतप्रदर्शन करताना दिसत आहे, पण सर्व मराठा संघटना हा विखुरल्या गेलेला दिसत आहे. त्यामुळे समाजात एक वेगळं असं चित्र निर्माण होतं आहे की मराठा समाजात फूट पडते नाही. यावर आपलं मत काय? आता मराठा समाजामध्ये फूट पडते हे पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन आहे. मराठा समाजात फूट पडलेली नाही. संघटना ह्या पूर्वीपासूनच कार्यरत आहेत समाजामध्ये. ते प्रत्येकजण उद्देश हा मराठा समाजाला आरक्षण देणे ह्यासाठीच आहे आणि प्रत्येकाच्या परीनं ते आंदोलन करते. क्रांती मोर्चे निघाले होते हे कोपर्डीच्या विषयावरती निघाले होते, त्यामुळे ते सगळे एकत्रित निघालेले होते. आता आरक्षण ह्या विषयावरती प्रत्येक संघटना वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं करतात. ती फूट पडण्याचा संबंधच येत नाही. क्रांती मोर्चाच्या नावाखाली जर एकत्र येत असतील सगळे तर त्यामध्ये फूट कशी मानता येईल? त्यासोबत असा एक दृष्टिकोन आम्हाला दिसताना असं दिसतंय की श्रेयवाद किंवा नेतृत्व कोणी करावं ह्या गोष्टी आता समोर त्यांचं मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी ह्या गोष्टी आपल्याला दिसल्या नाहीत. पण क्रांती मोर्चामध्ये आपण नेतृत्व कुणाला दिलेलंच नव्हतं, पण संघटनांमध्ये त्या संघटनेचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे तिथे नेतृत्व आहे. त्यामुळं हा त्या संघटनांमधला फरक आहे. पण ह्याचा क्रांती मोर्चाशी काही संबंध नाही आहे. संघटनांमधल्या वादाचा तो समाजावरती जो दिसणाऱ्यांना दिसतोय हा एक भागच आहे. म्हणजे जसं गनिमी कावा आपण शिवाजी महाराजांचा होता तशा स्वरूपाचा हा गनिमी कावाच आहे की सरकारला आम्हाला बेजार करायचं आणि आमच्या मागण्या मान्य करून घ्यायचा. तो इतर लोकांनी तो ग्रह करून घेतला असेल तो एकदम चुकीचा आहे. मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत राज्यातले ते सर्व एकत्रच आहेत. म्हणजे मराठा क्रांती मोर्चात फूट वगैरे हे हा विषयच नाही. आता कधी काय होतं की तुमचं म्हणणं थोडंसं बरोबर आहे की कधी काय होतं एखादे कोण स्वयंघोषित नेते वगैरे उठतात, मराठा क्रांती मोर्चाची मीटिंग घेतात. आता त्यांचा काही वैयक्तिक अजेंडा काय असला तर त्याला काय आपण काही करू शकत नाही. मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक सगळे आहेत ते अजून एकत्र आहेत. समाज एकत्र आहे, एकजूट झालेला आहे, त्यामध्ये काही दुमत नाही आहे. मराठा समाजानं 58 मोर्चांच्या वेळी जी एकजूट दाखवली ती आता दिसत नाहीये, कारण का प्रत्येकाचे स्टेटमेंट हे वेगवेगळे येत आहेत. काय झालंय सांगतो तुम्हाला, काय झालंय सांगतो. जसं मगाशी सांगितलं की मराठा समाज हा मोठ्या भावाप्रमाणे चालतो. समाजाची तेवढीच कसं होतं की जबाबदारी मग तेवढीच वाढते तिची. आता एवढे शांततेत मोर्चे काढले म्हणजे मराठ्यांचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर शांतता हा विषय खूप नंतर जरा डायरेक्ट विषयच म्हणजे 2 हात करणारी ही मराठीची जात. पण आता कसं होतं शांततेत कायदा आणि सुव्यवस्था राखून संविधानाचा आदर राखून आपल्याला आरक्षण मिळेल या ही अपेक्षा असल्यामुळे आम्ही ते शांततेत मोर्चे वगैरे काढले. आता काय होणार आहे, आता इथून पुढं हे सगळं झालं, व्यवस्थित झालं, संविधानाने सरकारने व्यवस्थित लक्ष घालून तर ते सगळं व्यवस्थित आरक्षणाचा पाठपुरावा करून आरक्षण दिलं तर ठीक.
नाहीतर मग परत मराठी आहेतच ना, तर ते वातावरण चिघळतच राहणार. त्याला कोणीही रोखू शकत नाही परत. म्हणजे काल परवाच एक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्रीच्या निवासस्थानी त्यांच्या आंदोलनं झाली आणि विविध संघटना आक्रमक होताना दिसल्या. मग तो तीव्रतेचा इशारा पण दिलाय तुम्ही. मराठा समाजाने विविध संघटनांनी एक तीव्रतेचा इशारा दिलाय तीव्र आंदोलनाचा. मग फक्त इशाराच आहे की तशी काही उपाययोजना चालू आहे की तीव्र आंदोलन होईल? नाही, कसं आहे सांगतो तुम्हाला. आता मी म्हणालो त्याप्रमाणे एक मराठा समाजाला एक सामाजिक भान आहे. आता कोविडचा काळ आहे, बरं. कायदा आणि सुव्यवस्था जसं मी म्हणालो आणि समाजाचं भान. त्यामुळे आता बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या झूम मीटिंग्स वगैरे होतात, बरं. त्यावर खूप चर्चा होते की आता हा कोविडचा काळ वगैरे गेला आणि गेल्यानंतर तोपर्यंत काय हालचाल झाली नाही, तोपर्यंत सरकारने काही केलं नाही, तर मग इथून पुढं मुख्य मोर्चा किंवा शांततेचा मोर्चा निघेल असं मला तर नाही वाटत. म्हणजे हे सरकार आत्ताचं जे सरकार आहे ते मराठा आरक्षणासाठी अनुकूल आहे की नाही यावर काय सांगाल तुम्ही? मग नाही, हे सरकार जर अनुकूल असतं तर कालच्या केसमध्ये त्यांचा वकील सुप्रीम कोर्टामध्ये हजर केला असता. आशिफ चव्हाणांनी स्टेटमेंट दिले की 5 बेंच समोर हे मॅटर चालणार आहे, तर तुम्ही 3 बेंच समोरच हे मॅटर का घेतलं? हा तो विषय नाही आहे, पण त्यासाठी वकिलाला न जाऊन देणं म्हणजे ह्या सरकारची मानसिकता नाही आहे की मराठा समाजाचं समर्थन करायचं. तसं असतं तर आता त्या महाज्योतीला पटकीना त्यांनी काय काय देऊन टाकलं, त्यांचं महामंडळाला स्वायत्त दर्जा देऊन टाकला, त्या वडेगट्टीवाल्यांना तिथं लगेच बसवलं. ते आमच्या आधी सारथी संस्थेवर होते, त्यांना आम्ही हटवा म्हणून सांगितलं. म्हणजे त्यांची मराठा समाजाविषयी ह्या सरकारची पॉझिटिव्ह भावनाच नाही. हे म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांच्या वागण्यातून जाणवते. पण मला आणखीन एक प्रश्न पडतो इथं की मराठा समाजाचे एवढे आमदार आहेत, बहुसंख्य आमदार मराठा समाजाचे असताना तुम्हाला आरक्षण मागण्याची एवढी वेळ काय येते की 58 मुखमोर्चानंतर सुद्धा तुम्हाला तीव्र इशारे देण्याची वेळ येते? कसं आहे आता आहे ते सांगतो तुम्हाला. आमदार आहेत खूप वगैरे सगळे, पण यांचं चालत नाही हो. काय पक्षश्रेष्ठी असतात, पक्ष असतात, यांच्यासमोर त्यांचं काही चालत नाही. आता पाठीमागचंच उदाहरण आहे शांताई पाटलांचं, यावरून जास्त काही बोलत नाही, सर्वांना माहिती आहे तो विषय. तर एखादा आमदार एखादी गोष्ट बोलला तर ते पक्षाला किंवा पक्षश्रेष्ठींना ते आवडलं पाहिजे, त्यांच्या बुद्धीला ते पटलं पाहिजे, तर तो विषय होतो. आमदार वगैरे घाबरतात हे, असा विषय. मग माझा थेट प्रश्न आता असं राहील की हे सगळं चित्र असं आहे की कुठेतरी पक्षश्रेष्ठी हा विषय येतोय किंवा तुम्ही जसं म्हणता की सरकारच अनुकूल नाहीये, म्हणजे थेट तुम्ही उत्तर दिलं तर हेच कारण आहे का की मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली? नाही, सांगतो तुम्हाला पाहिजे हा विषय सांगतो तुम्हाला. न्यायालयाने सांगितलं ना की मागासवर्गीय आयोगाचं शिफारस नसल्यामुळं आरक्षण तुम्हाला देता येऊ शकत नाही, हा निकाल झाला पाठीमागे. त्यावर मग सरकारने काय केलं की पाठीमागच्या सरकारने काय केलं की मागासवर्गीय आयोग स्थापन केला, सर्वे झाला, गावोगावी जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांनी सर्वे केला. समाजाची परिस्थिती, सद्यस्थिती काय आहे वगैरे सगळं त्यांनी शैक्षणिक वगैरे आर्थिक सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांनी तिथं शिफारस दिली कोर्टाला, न्यायालयाने त्यांनी मान्य केली. मान्य केल्यावर आरक्षण जाहीर केलं. आता हायकोर्टात एखादं निकाल झाला असतो, त्याला 99% पायावर असा निकाल बदलला जात नाही. आता हायकोर्टमध्ये सगळं युक्तिवाद वगैरे व्यवस्थित झाला. पुढे सुप्रीम कोर्टात ज्यावेळी केस चालू झाली त्यावेळी या सरकारने तिथं असा सक्षमच वकील दिला नाही की त्यांना ते बाजूच मांडता आलं नाही. त्यामुळं तो स्थगिती जी पडली ती त्यांना सरकारचा जे वकील होते त्यांना ती बाजूच न मांडता आल्यामुळे निष्क्रियता म्हणून आपण त्याला बाजू मांडता न आल्यामुळे त्याला स्थगिती पडली. पण आता हे बाजू न मांडणं म्हणजे काय हो, साधा विषय एकदम होता. खाली जो युक्तिवाद केले तेच वर करायचे होते, पण त्यांनी ते केलं नाही. आता हे तर कुठे शंकास्पद आहे ना हे सगळं. याचा अर्थच की सरकारला आम्हाला आरक्षण द्यायचंच नाहीये आणि सरकारला जी शांतता सगळं चाललेलं आहे हा माझा एक सरळ आरोप आहे सरकारवर की हा मराठा समाजाला डिवचण्याचा विषय सरकार करत आहे आणि हे त्यांना म्हणजे योग्य नाही. आणि हे असंच जर चालत राहिलं तर हे खूप महागात पडेल. मराठा आरक्षण संदर्भात सरकारकडून कमी पडतंय हे तर तुम्ही आता जाहीर केलेलंच आहे, पण त्याचसोबत मराठा आरक्षणासोबत
मराठी समाजाच्या विद्यार्थ्यांना किंवा तरुण पिढींना आधार भेटावा म्हणून सारथी संस्थेची निर्माण केली मागच्या सरकारने. पण ह्या सरकारमध्ये सारथी संस्थेकडे जाणून दुर्लक्ष केलं जातं असा वारंवार आरोप केला जातोय. यावर आपलं मत काय? हो, बरोबर आहे. ही सारथी संस्थेला BJP सरकारनं पुनर्जीवित केलं आणि त्याच्या योजना लागू केल्या. हे सरकार आल्यापासून विद्यार्थ्यांची जुनी देणीच त्यांनी दिली नाहीत वर्षभरात. त्या 8 कोटी रुपयाची देणी आता अजितदादा त्या सारथी संस्थेवर वेटरांना हटवल्यानंतर आले आणि त्यांनी इमिजिएट ते 8 कोटी रुपये देऊ केले. म्हणजे किती तुम्ही समाजाचा द्वेष करता ह्या आघाडी सरकारच्या धोरणानुसार. का तुमचा त्या सरकारनं दिलेल्या योजना तुम्हाला हाणून पाडायच्या आहेत, पण त्याचा समाजाशी काय संबंध? असं नाही का? तुम्ही तुमची पक्षांची धोरणं समाजावरती लादताय आणि समाजाचं नुकसान करताय, त्यामुळे समाज भडकतोय. त्याला सोबत एक असा एक मी प्रश्न विचारतोय की हे सरकार मराठी समाजाला गृहीत धरून चालतंय का, की बाबा हे फक्त इशारा देण्यातच देऊ शकतात किंवा शांततेत राहू शकतात, ते काही करू शकत नाही असं गृहीत धरूनच सरकार आपली धोरणं ठरवतात. म्हणजे ती आपली धोरणं मराठी समाजावर सरळ सरळ लागताना दिसतात, पण त्या विरुद्धात मराठी समाजाकडून असं प्रखर असं उत्तर अजूनपर्यंत तरी ह्या 1 वर्षाच्या कालावधीत गेलं दिसत नाही. यावर काय म्हणतात? 1 वर्षाच्या कालावधीत मराठा समाजाचं ह्या सरकारला उत्तर जात नाही, कारण तुम्ही सर्वांनी अशी धारणा करून ठेवली की मराठा आमदार बरेचसे ह्या सरकारमध्ये आहेत. त्यामुळं ह्या सरकारला वाटतं की आपला मराठा समाज ते ग्रही धरून चाललेले आणि हे सरकार मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न करते. पंढरपुरातलं काल दुसऱ्या दिवशी मशाल मोर्चा तर आदल्या दिवशीपासूनच संचारबंदी लागू केली. तिथं मुंबईमध्ये त्यांनी अडवलं. त्यांना आमचीच मराठा समाजाचे नेते त्या सरकारमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यांना आमच्या नाड्या माहीत आहेत आणि ते दाबण्याचा प्रयत्न करतात. आणि असं जर खूप कालावधी जर त्यांनी चालवलं तर परिणाम मात्र त्यांना पुढच्या इलेक्शनला जाणवतील. मग घरी बसण्याचे प्रसंग येतील, त्यावेळेस मग मराठा समाज आठवेल. मग तसं मराठा समाजाने एकत्र येऊन त्यांना राजकीय भाषेत उत्तर द्यायला पाहिजे का काय? म्हणजे थोडक्यात असं पाहिजे. मराठा नेतेच काही ठराविक मराठा नेतेच मराठा आरक्षणाला विरोध म्हणजे आडकाठी घालण्याचा प्रयत्न करतात. हो, असं तुमचं मत? हो, असंच मत आहे. मग या सगळ्याचा आपण शरद पवारांशी काही संबंध जोडू शकतो का? म्हणजे कारण एवढ्या सगळ्या ह्याच्यात त्यांच्या तोंडातून काही शब्द बाहेर पडलेले नाही. काय सांगा? म्हणजे एक जाणता राजा म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं. या बाबतीत त्यांची भूमिका एवढी संदिग्ध काय? पवार साहेब हा विषय घेतला तर मी पवार साहेबांचा खूप चाहता आहे, पण तो कशा बाबतीत की पवार साहेबांची तत्परता, पवार साहेबांचा अभ्यास, पवार साहेबांचं राजकारण हे खूप मोठी व्यक्ती आहे. ते आपण काय बोलणार त्यांच्याबद्दल. पण एक जी सर्वांना गोष्ट माहिती आहे ती सांगतो की त्यांचं तो अभ्यास म्हणा किंवा त्यांची तळमळ, त्यांची धावपळ ही ज्यावेळी आपल्याला दिसते आणि ते ज्यावेळेस एखाद्या कामाला हात घालतात किंवा त्यांच्या मनात एखादी गोष्ट येते तेव्हा ती होतेच. ते अख्ख्या महाराष्ट्राला नाही, अख्ख्या भारताला माहिती आहे. मी सातारा जिल्ह्याचा आहे. मला एवढं वाटतं की पवारसाहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली तर ती होणारच. पण पवारसाहेब आरक्षणाबद्दल किंवा मराठा समाजाबद्दल काय बोलतच नाहीत, ही सुद्धा वस्तुस्थिती की ते दुर्लक्ष करतायत असंच आम्हाला वाटतं. आता ही आपण काय तुम्ही लोक म्हणता ठाकरे सरकार येते, ठाकरे सरकार म्हणा किंवा आघाडी सरकार, सगळं अख्खे दररोज तुमच्या मीडियामध्ये पेपरमध्ये वाचतात की पवारसाहेबच चालवतात, पवारसाहेबांच्याच राहतात. आता सगळ्यांना माहिती आहे. मग काय आपण ठाकरे सरकार म्हणतोय किंवा काय अगदी भाजप गव्हर्नमेंट असलं तरी पवारसाहेब ते हालचाल करून ते काम करू शकतात हे सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. म्हणजे आता पण जर शरद पवार बोलले, लक्ष घातलं तर मग मराठा आरक्षण मिळेल अशी खात्री वाटते. आता मला तर वैयक्तिक 100% खात्री वाटते की त्यांच्या मनात आले तर. अच्छा, यासाठी सर्व पक्षातल्या मराठा आमदारांनी पवार साहेबांच्या इथे जाऊन बसावं आणि तुम्ही लक्ष घाला असं म्हणावं. त्यांनाही लक्षात येते की ह्या आमदारांनाच हीच मानसिकता नाही की हा समाज सुधारला तर हा आपल्याला विचारणार नाही. आमच्या मराठा आमदारांचीच इच्छा दिसत नाही की पवार साहेबांच्या पाशी जावं. आपण आता असा आरोप केलात की आघाडी सरकार आहे ते मराठा समाजाचे आंदोलन दाबतंय, तर मग मराठा समाजाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे का आता, की जशा पद्धतीने पाठीमाग आता 2 नावे चर्चेत आहेत की छत्रपती घराण्यातील आपले उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं. पण काही चर्चा अशा आहेत की या दोघांतील नक्की नेतृत्व कोणी करायचं म्हणून ही मराठा समाजामध्ये किंवा संघटनांमध्ये द्विधावस्था आहे. नाही, असं काही नाही आहे. असं काही नाही. आता राज्य मीटिंग किंवा सर्व मिटिंगला आम्ही हजर असतो. अगदी संभाजीराजेंचं घ्याल तर संभाजीराजे स्वतःहून म्हणतात की बाबा काही नेतृत्व उदयनराजेंना करायचं असलं तर ते त्यांनी करावं.
आणि उदयनराजेंचा पण असा काही विषय नसतो. हे सगळं ऐकीव गोष्टी आहेत, रूमर्स आहेत. अगदी उदयनराजेंनी काल स्टेटमेंट दिलं की नेतृत्वावरून श्रेयवाद चालू आहे विविध संघटनांमध्ये मराठा समाजातील, तर त्याच्याशी आपण किती सहमत आहात? उदयनराजेंना दिसतंय जे तुम्ही दाखवताय तेच बरोबर. म्हणून उदयनराजे मराठा आरक्षणाविषयी ठोस निर्णय घेत नाहीत, कारण का पाठीमागील 2 बैठकांना त्यांना आपण बोलवलं होतं विविध संघटनांनी. अगदी विनायक मेटे असतील किंवा मुंबईमध्ये झालेले नरेंद्र पाटलांची बैठक असेल, या बैठकांना उदयनराजेंनी पाठ फिरवली. अगदी सातारामध्ये 2 दिवसापूर्वी गोलमेज परिषद झाली, त्या परिषदेत देखील उदयनराजे अनुपस्थित होते. हे कुठले क्रांती मोर्चांनी भरवलेल्या मिटिंग नव्हत्या. महाराज असे आहेत की समाजाचं ऐकणार आहेत. ते म्हणतात की कुठल्या तरी संघटनेने बोलवलेली, मला समाजातनं क्रांती मोर्चाने बोलवलं तर ते जातील. मग राजकीय वळण द्यायचा प्रयत्न असल्यामुळे ते महाराज जात नसतील. त्यामुळे ते म्हणतात की समाजाचा हा इगो प्रॉब्लेम आहे. म्हणजे क्रांती मोर्चाने जर ठरवलं की त्यांनी नेतृत्व करावं किंवा त्यांनी जर तशी अपेक्षा केली तर उदयनराजे तयार होतील. हा, क्रांती मोर्चामध्ये सर्व मराठा सेवकच आहेत. इथं कोण नेता नाही, काही नाही. आणि उदयनराजे ते आपण उदयनराजेंना काय सांगणार? उदयनराजेंनी आपल्याला सांगावं तसं आपण. बरं, आता मी एक शेवटचा प्रश्न विचारते की मराठा आरक्षण हा विषय, मराठा आरक्षणाला तर स्थगिती मिळाली आणि त्यातच राज्य सरकारनं नोकर भरती काढली, पण असं आश्वासन पण दिलंय की मराठ्यांसाठी जागा राखीव ठेवून ही नोकर भरती होईल. मग त्यात किती तथ्य आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आता वस्तुस्थिती जर पाहिली, हिंदू नामावली, त्यानंतर प्रमोशनचे केसेस सुप्रीम कोर्टमध्ये केसेस आहेत. मला एक लक्षात येत नाही. आता त्यात एक विषय आहे की मराठा समाजासाठी वेगळ्या राखीव जागा ठेवणार आहेत. पण ही कुठल्या ह्याची भरती यांनी काढलेली आहे, त्याची संख्या काय आहे, किती आकडा किती असा आहे की जो बाबा मराठा आरक्षणामध्ये ठेवणार आहे, की काही जाहीर केले का त्यांनी? नाही केलं. ते का केलं नाही तर त्यांनाच माहिती नाही ना. आज बिंदू नामावली घोटाळा जो आहे, आता त्याचा एक विषय सांगतो, गव्हर्नमेंटचा विषय निघाला म्हणून सांगतो की आम्ही पाठिंबा मागणी केली की बाबा जे मागास वर्ग कक्षक आयुक्त जे पोस्ट असतील तर त्यामध्ये एक मराठा एखादा अधिकारी नेमावा अशी आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी केली. तर ते अजून झालेलं नाही आहे, पूर्णच झालेलं नाही. आता ते बिंदू नामावली घोटाळा जो आहे तो बाहेर नेण्यासाठी मराठा अधिकारी असला एखादा तर तो बाहेर काढू शकतो, तर नाही ना. ते म्हणजे काय की सरकार हे म्हणजे पॉझिटिव्ह नाहीच या गोष्टींसाठी. आणि तो मगाचा नोकर भरतीचा विषय ते सगळं ओबीसींना वगैरे इतर समाजाला खुश करण्याचा विषय तो आहे. सर आत्ता म्हणले की अनेक केसेस अजून सुद्धा सुरू आहेत मराठा आरक्षणाला धरून, तर त्याच अनुषंगाने की आतापर्यंत किती याचिकाकर्ते किंवा हस्तक्षेप याचिकाकर्ते आतापर्यंत दाखल झाले कोर्टात? हायकोर्टामध्ये निकाल मराठा समाजाच्या बाजूनं झाल्यानंतर त्याला चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टात सदावर्तेंनी. त्यामध्ये 9 हस्तक्षेप याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टामध्ये आतापर्यंत गेलेले आहेत. त्यामध्ये छत्रपती उदयनराजेंनी इथं वकील दिल्यानंतर आम्ही साताऱ्यातून 5 याचिकाकर्ते हे दिलेले आहेत आणि 4 इतर राज्यातून आहेत. म्हणजे तसं लिडिंग सातारा जिल्ह्यातून सुप्रीम कोर्टात जाण्याचं आहे. आणि मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि चीफ मिनिस्टर असे 3 आहेत. आणि आम्ही 9 जणी हस्तक्षेप याचिकाकर्ते. त्यामध्ये अजून काही जणांनी ॲडमिट केलेले आहेत, म्हणजे तसे 29-30 पर्यंत संख्या गेलेली आहे, पण कोर्टानं ते ॲडमिट करून घेतलेलं नाही सुप्रीम कोर्टानं. आता हे 3 जजेसचं बेंच हे 5 बेंचकडं ट्रान्सफर केले. आता चीफ सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत, त्यांनी हे कोर्ट उपलब्ध करून देईपर्यंत हा स्थगिती राहणार आहे. आता त्यांना वेळोवेळी विनंती केली. सरकारची सुद्धा जबाबदारी आहे की ते लवकर बेंच उपलब्ध करून द्यावं. तर सरकारची महाविकास आघाडीची मानसिकता दिसत नाही. ते म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे काय केंद्र सरकार नाही, कोर्ट आहे ते. आणि केस महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की हे बेंच तयार करण्यासाठी विनंती केली पाहिजे चीफ जजेसना. हे ह्यांची मानसिकता नाही. जेवढं लक्ष घातलं पाहिजे तेवढं ते घालत. आणि मेडिकलचे 14 विद्यार्थीसुद्धा सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत, त्यांच्यासुद्धा ॲडमिशन थांबलेले. असे बरेच मराठी याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. पण ते 5 बेंचचे जो पण कोर्ट तयार होत नाही त्यावेळेस मग ती जी स्थगिती मिळालेली आहे ती उठली तर जी ACBC लागू केलेलं आरक्षण आहे ती कंटिन्यू होईल. मात्र स्थगिती नाही उठली
तर मात्र आजची परिस्थिती अशीच राहील. पण शक्यता आहे की हे काय स्थगिती उठण्याची. नक्कीच तुम्ही एक सातारा म्हणजे मराठ्यांची राजधानी असं म्हणून ओळखलं जातं सातारा शहराला, आणि साताऱ्यातून तुम्ही खूप छान अशी माहितीपूर्वक अभ्यासपूर्वक माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली आणि तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद.